प्रहारचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांची उद्धव ठाकरे सरकारमध्ये वर्णी लागली असून सोमवारी झालेल्या शपथविधीमध्ये राज्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली। याबद्दल प्रहार कार्यकर्त्यांनी राजकमल चौकात जल्लोष केला। आमदार बच्चू कडू यांची ठाकरे सरकारमध्ये वर्णी लागल्याबद्दल प्रहार कार्यकर्त्यांनी राजकमल चौकामध्ये जल्लोष केला। मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीनंतर तब्बल 1 महिन्याने राज्यात शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र विकास आघाडी सरकारमधील मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त लाभला। शेतकरी कामगार पक्ष, बहुजन विकास आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, पीपल रिपब्लिक पार्टी, प्रहार संघटना या छोट्या पक्षांनी काँग्रेस राष्ट्रवादी सोबत निवडणुका लढवल्या होत्या। यापैकी प्रहारचे आमदार बच्चू कडू यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं आहे। राज्यमंत्र्यांचा दर्जा त्यांना मिळतो आहे। राज्यमंत्री पदाची शपथ आमदार बच्चू कडू यांनी सोमवारी घेतली। याबद्दल प्रहार कार्यकर्त्यांनी राजकमल चौकात जल्लोष केला। यावेळी चंदू खेडकर, श्याम राजपूत, राहुल आवारे, कमलेश गुप्ता, पप्पू मानकर, मारुती नागदिवे, रिंकू कडू, नौशाद भाई, निलेश पानसे, सादिक भाई, उमेश पांडे, गणेश महाराज, मुकेश घोंडियाल यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। ढोल ताशाच्या गजरामध्ये प्रहारींनी हा आनंद साजरा केला। प्रहार कार्यकर्त्यांनी यावेळी घोषणा दिल्या। प्रहार संघटनेकरिता अति आनंदाचा दिवस आहे। गेल्या 25-30 वर्षापासून प्रहार संघटना अमरावती जिल्ह्यात सुरू झालेली संघटना संपूर्ण महाराष्ट्रात, हळूहळू संपूर्ण देशात सेवेच्या माध्यमातून पोहोचली आणि त्यांना प्रतिनिधित्व म्हणून या महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळात सभासदत्व आणि महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून आमचे शेतकऱ्यांचे, अपंगांचे, सर्वांचे लाडके नेते आणि कुशल नेतृत्व, कर्तृत्ववान कर्तबगार माननीय आमदार बच्चू कडू यांना आज राज्यमंत्रिमंडळात राज्यमंत्रीपदी नियुक्ती झाली। आमच्यासाठी यापेक्षा आनंदाचा क्षण असू शकत नाही। प्रदीप इंगोले, विदर्भ न्यूज, अमरावती।